बघा, मी एक महायुतीचा कार्यकर्ता आहे. काली मी अंबरनाथमध्ये होतो तेव्हा सांगितलं की लोकसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो, विधानसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो आणि कार्यकर्ता जो आहे हा महायुतीचं जे आहे ते काम करत आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जे आहे सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या शिंदे साहेबांना देखील वाटतं की महायुतीमध्ये जे आहे ते लढल्या गेल्या पाहिजे. तर मला वाटतं जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत तर एकमेकांशी बोलून जे आहे युती आघाड्या ज्या आहेत त्या केल्या पाहिजे आणि मला वाटतं संबंध जे आहेत एकमेकांबरोबर जे आहे ते चांगले राहायला पाहिजे. आज देखील मी बोलताना शिवसेना महायुतीचा बोललो की नगराध्यक्ष जो आहे तो बदलापूरमध्ये बसला पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये कोण कोणाला चॅलेंज देत आहे, कोण काय करतंय, मला वाटतं ह्यापेक्षा महायुती कशी मजबूत होईल याच्यावरती देखील जे आहे काही पदाधिकाऱ्यांनी जे आहे हे लक्ष दिलं पाहिजे. महायुतीच्या नेत्यांची बैठक झाल्यामध्ये स्थानिक पातळीवर युती संदर्भात काही निर्णय झालाय का, काही चर्चा झाल्या? मला वाटतं चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि आम्ही नेहमीच महायुतीच्या साठी नेहमी तयारच आहोत. पण मला वाटतं टाळी जी आहे ती एका हाताने वाजत नाही, टाळी दोन्ही हाताने वाजते. तर सगळ्या नेत्यांना मला एवढंच आवाहन करायचंय, निवेदन करायचंय की अशा जेव्हा आपण मोठ्या निवडणुका लढल्या लोकसभा विधानसभा तेव्हा जे कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून दिलं. आता कार्यकर्त्यांच्या जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा आपण जे आहे हे निवडणुका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या लढतोय. पण ह्याच्यासाठी सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. जसं मी म्हणालो की टाळी जी आहे ती एका हाताने वाजत नाही. शेवटच्या क्षणात काल माझ्याकडे राष्ट्रवादीचे बदलापूर अंबरनाथसाठी आले होते त्यांचे नेते, त्यांच्याबरोबर मी सुद्धा बसलो. अंबरनाथमधून बीजेपीचे देखील आले होते, त्यांचं देखील ऐकणं जे आहे ते मी ऐकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे मार्ग काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे. पण ऍट द एंड ऑफ द डे कुठल्याही कार्यकर्त्यावरती जो आहे हा अन्याय होता कामा नये. आज ही कार्यकर्त्याची देखील निवडणूक आहे, कार्यकर्त्याला देखील निवडणूक लढायची इच्छा. आज इकडे 5 वर्ष निवडणुका झाल्या नाही, बरोबर ना आमचे 5 वर्ष निवडणुका झाल्या नाही तर 5 वर्षामध्ये कार्यकर्त्या पण इच्छुक आहे निवडणूक लढण्यासाठी. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी आज स्थानिक स्तरावरती देखील काही सोल्युशन जे आहे ते मिळतंय. स्थानिक लेवलवरून आमचे पदाधिकारी कार्यकर्ते काय म्हणतात याचं देखील ऐकून घेण्याचं काम जे आहे ते पक्ष करेल आणि त्याच्या मधूनच एक योग्य निर्णय जो आहे तो घेतला जाईल. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.